माननीय प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज डोंबिवलीतील WTP प्लांट जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे याची पाहणी करण्यात आली। गेल्या महिनाभरापासून डोंबिवलीमध्ये पाण्याची अडचण होत होती। पंपिंग WTP प्लांटवरती काही पंप बंद असल्यामुळे मध्येच दुरुस्तीची कामं निघाल्यामुळे डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत होता। त्याच्यासाठी आज ही पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर जो हा प्लांट आहे WTP प्लांट आहे हा 150 ml प्लांट 2009 मध्ये सुरू करण्यात आला होता। याची कॅपॅसिटी आज आम्ही पूर्ण कॅपॅसिटीला चालतोय आणि त्याच्यामुळे डोंबिवलीकरांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतोय। तर या पंपिंग स्टेशनची कॅपॅसिटी वाढवणं म्हणजे याला आज 150 ml वरून 300 ml वर नेणं, त्याचबरोबर इथली जी ट्रान्समिशन्स लाईन्स आहेत त्या नवीन टाकणं, त्याचबरोबर या WTP साठी जे येणारं पाणी आहे त्याचा सोर्स वाढवणं, जेणेकरून पुढच्या 25 वर्षासाठी डोंबिवलीकरांचा पाण्याचा त्रास जो डोंबिवलीकरांना होऊ शकतो तो टाळता येईल। त्याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि याच मुद्द्यावरती लवकरच त्यांची भेट घेऊन यासाठी जो लागणारा निधी आहे तो शासनाकडून मिळून डोंबिवलीकरांच्या पुढच्या 25 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून होणार आहे।